नमस्कार मित्रांनो, निवडणुकीच्या वेळेस मतदान करण्यासाठी मतदान यादीत तुमचे नाव असणे जरुरी आहे. ज्याकरता मतदान कार्ड काढणे गरजेचे आहे, जे आपण घर बसल्या मोबाईलवरून काढू शकता. आपण जर अजून मतदान कार्ड काढले नसेल तर ही व्हिडिओ संपूर्ण पहा. यामध्ये नवीन मतदान कार्ड करिता मोबाईलवरून ऑनलाईन अर्ज कसा करायचा याची संपूर्ण माहिती सांगितली आहे. तसेच आपण माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर पाहूया ही व्हिडिओ. सर्वप्रथम आपल्याला मोबाईलमध्ये प्ले स्टोअर वरून वोटर हेल्पलाईन हे ॲप इन्स्टॉल करून घ्यायचं आहे. इन्स्टॉल झाल्यावर ओपन करून घ्यायचं आहे. ओपन केल्यावर अशा प्रकारे पेज दिसून येईल. यामध्ये जर आपण पूर्वी अकाउंट केले असेल तर मोबाईल नंबर व पासवर्ड टाकून लॉग इन करून घेऊ शकता. आणि जर आपले अकाउंट नसेल तर येथे खाली न्यू युजरचा पर्याय आहे. यावर क्लिक करून तुम्ही तुमचे नवीन अकाउंट तयार करू शकता. या न्यू युजर पर्यायावर क्लिक केल्यावर असे पेज ओपन होईल. यामध्ये मोबाईल नंबर एंटर करण्याचा पर्याय असेल. यामध्ये तुमचा व्हॅलिड मोबाईल नंबर टाईप करा व सेंड OTP वर क्लिक करा. क्लिक केल्यावर तुमच्या मोबाईलवर एक OTP सेंड होईल व अशा प्रकारे नवीन पेज ओपन होईल. यामध्ये येथे तुमचे फर्स्ट नेम एंटर करायचे आहे. यानंतर खाली लास्ट नेम मध्ये तुमचे आडनाव टाईप करून घ्या. आता खाली पासवर्ड मध्ये तुम्हाला हवा असलेला स्ट्रॉंग पासवर्ड, म्हणजे ज्यामध्ये एखादे कॅपिटल लेटर, स्मॉल लेटर, एखादे कॅरेक्टर व नंबर असा मिक्स पासवर्ड टाईप करा. आता खाली तुमच्या मोबाईलवर जो OTP आला असेल तो या OTP बॉक्समध्ये नोंद करून सबमिट बटनावर क्लिक करायचं आहे. सबमिटवर क्लिक केल्यावर प्रोसेस पूर्ण होऊन युजर क्रिएटेड सक्सेसफुलीचा असा मेसेज दिसून येईल. ओके करा. पुन्हा लॉग इनचे असे पेज ओपन होईल. आता यामध्ये तुमचा मोबाईल नंबर व तुम्ही आता रजिस्ट्रेशन मध्ये दिलेला पासवर्ड टाईप करा व सेंड OTP वर क्लिक करा. मोबाईलवर OTP येईल. तो OTP या OTP विंडोमध्ये टाईप करा व लॉग इन नाव वर क्लिक करा. क्लिक केल्यावर लॉग इन सक्सेस होऊन अशी विंडो दिसून येईल. आता आपल्याला नवीन मतदान कार्ड काढायचं आहे. याकरता आपल्याला यातील पहिला पर्याय वोटर रजिस्ट्रेशन या पर्यायावर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यावर अशा प्रकारे पेज ओपन होईल. यामध्ये आपल्याला बरेच पर्याय दिसून येतील. यामध्ये आपल्याला फॉर्म नंबर 6 न्यू वोटर रजिस्ट्रेशन यावर क्लिक करायचं आहे. यामध्ये थोडं स्क्रोल करून खाली यायचं आहे व लेट्स स्टार्ट वर क्लिक करायचं आहे. आता खाली आर यू अप्लाइंग फॉर द वोटर ID फर्स्ट टाइम असे विचारले असेल. यामध्ये यस या ऑप्शनवर क्लिक करून नेक्स्ट या बटनावर क्लिक करा. असे पुढील पेज ओपन होईल. यामध्ये आपला स्टेट सिलेक्ट करायचा आहे, म्हणजे आपला महाराष्ट्र स्टेट सिलेक्ट करा. आता खाली डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करा. यानंतर खाली तुमचा मतदारसंघ सिलेक्ट करायचा आहे. तुम्हाला जर मतदारसंघ माहीत नसेल तर तुमच्या घरातील अथवा शेजारच्या कोणाचे मतदान कार्ड असेल तर त्यावर पहा अथवा मोठ्या व्यक्तींना विचारून योग्य मतदारसंघ सिलेक्ट करा. यानंतर तुमची जन्मतारीख सिलेक्ट करा. तुमच्या आधार कार्डवर अथवा बर्थ प्रूफ करता तुम्ही जे डॉक्युमेंट येथे जोडणार आहात त्याप्रमाणे योग्य तारीख सिलेक्ट करा. आता जन्मतारीख प्रूफ करता जे डॉक्युमेंट तुम्ही जोडणार आहात ते येथे अपलोड करायचे आहे. यावर क्लिक केल्यावर बरेच पर्याय दिसून येतील. यातील आपल्याकडे जे व्हॅलिड डॉक्युमेंट आहे ते सिलेक्ट करा. आता खाली ते डॉक्युमेंट अपलोड करण्याचा पर्याय असेल. यावर क्लिक करा. डॉक्युमेंट मोबाईलमध्ये सेव्ह असेल तर गॅलरीमधून डॉक्युमेंट सिलेक्ट करा अथवा कॅमेरावर क्लिक करून डायरेक्ट फोटो काढून अपलोड करू शकता. यामध्ये तुम्ही 2 MB पर्यंतची JPG फाईल अपलोड करू शकता. डॉक्युमेंटची झेरॉक्स तुमच्याकडे असेल तर ती सेल्फ अटेस्ट म्हणजे त्या झेरॉक्सवर तुमची सही करायला विसरू नका. डॉक्युमेंट अपलोड झाल्यावर येथे तुम्ही प्रिव्ह्यू पाहू शकता. आता खाली नेक्स्ट बटनावर क्लिक करा. आता अपलोड पिक्चरचा पर्याय ओपन होईल. यामध्ये तुमचा पासपोर्ट साईजचा फोटो अपलोड करायचा आहे. फोटो JPG फाईलमध्ये 200 KB पर्यंतच्या साईजमध्ये अपलोड करायचा आहे. अपलोड पिक्चरवरती
क्लिक करा. फोटो मोबाईलमध्ये सेव्ह असेल तर गॅलरीमधून फोटो सिलेक्ट करा अथवा कॅमेरावर क्लिक करून डायरेक्ट फोटो काढून अपलोड करू शकता. आता खाली जेंडर सिलेक्ट करण्याचा पर्याय असेल. यामध्ये मेल, फिमेल, थर्ड जेंडर यापैकी जे जेंडर असेल ते सिलेक्ट करा. आता खाली नेम एंटर करण्याचा पर्याय असेल. लक्षात ठेवा, यामध्ये तुम्हाला तुमचे पहिले नाव व स्पेस देऊन वडिलांचे पहिले नाव इंग्लिशमध्ये टाकायचं आहे. अशा प्रकारे खाली नेम इन रिजनल मध्ये तुमचे व वडिलांचे नाव मराठीमध्ये टाकायचं आहे. आता खाली सरनेम ऑफ ॲप्लिकंट मध्ये प्रथम इंग्लिशमध्ये आडनाव टाका, नंतर खाली मराठीमध्ये आडनाव टाका. आता खाली आधार डिटेल्समध्ये तुमचा पूर्ण आधार नंबर व्यवस्थितपणे एंटर करा. यानंतर खाली तुमचा मोबाईल नंबर विचारला आहे. यामध्ये ॲप्लिकंटचा मोबाईल नंबर व्यवस्थित एंटर करा. यानंतर खाली मोबाईल नंबर ऑफ रिलेटिव्ह यामध्ये नंबर आपण देणार असाल तर द्या, अन्यथा तसाच सोडून द्या. ईमेल आय डी असेल तर टाका अथवा नाही टाकला तरी चालेल. यानंतर खाली डिसएबिलिटी टाईप विचारला आहे. जर फॉर्म भरणारी व्यक्ती अपंग असेल तर या पर्यायापैकी जो पर्याय असेल तो सिलेक्ट करा. जर अपंग नसेल तर काही सिलेक्ट करू नका. खाली नेक्स्टचा पर्याय असेल, यावर डायरेक्ट क्लिक करा. आता रिलेटिव्ह टाईपचा पर्याय असेल. यामध्ये फादर, मदर, वाईफ, लीगल गार्डियन यापैकी ज्या व्यक्तीचे तुम्हाला नाव द्यायचे असेल तो पर्याय सिलेक्ट करा व त्या व्यक्तीचे नाव येथे टाईप करायचे आहे. पहिल्या बॉक्समध्ये त्या व्यक्तीचे पहिले नाव व मधले नाव येथे टाईप करा. तेच नाव खाली रिजनल नेम मध्ये म्हणजे मराठीमध्ये टाईप करा. त्या व्यक्तीचे आडनाव इंग्लिशमध्ये आणि खाली मराठीमध्ये टाईप करा. यानंतर खाली ॲड्रेसचा पर्याय असेल. यामध्ये स्ट्रीट, एरिया, लोकॅलिटी जे असेल ते प्रथम इंग्लिशमध्ये टाईप करा, नंतर खाली रिजनलमध्ये मराठीमध्ये टाईप करा. तसेच खाली टाउन इंग्लिशमध्ये आणि मराठीमध्ये टाईप करा. तसेच तुमचे पोस्ट ऑफिस इंग्लिशमध्ये आणि मराठीमध्ये टाईप करून घ्या. खाली पिनकोडमध्ये तुमच्या एरियाचा जो पिनकोड असेल तो टाईप करून घ्या. यानंतर तुमच्या गावाचा तालुका इंग्लिशमध्ये आणि मराठीमध्ये टाईप करून घ्या. अशा प्रकारे जिथे इंग्लिशमध्ये आहे तिथे इंग्लिश व मराठी असेल तिथे मराठीमध्ये पत्ता व्यवस्थित टाईप करून घ्या. आता खाली सिलेक्ट ॲड्रेस प्रूफचा पर्याय असेल, यावर क्लिक करा. अशा प्रकारे लिस्ट दिसून येईल. यामध्ये बरेच डॉक्युमेंट दिसून येतील. यापैकी आपल्याकडे जे डॉक्युमेंट असेल ते सिलेक्ट करा. सिलेक्ट केल्यानंतर खाली अपलोड डॉक्युमेंटचा पर्याय असेल, यावर क्लिक करून डॉक्युमेंट अपलोड करून घ्या. आता खाली यायचं आहे. इथं विचारलं आहे डिटेल्स ऑफ माय फॅमिली मेंबर ऑलरेडी इन्क्लुडेड इन इलेक्ट्रॉल रोल. म्हणजे तुमच्या घरातील कोणत्या व्यक्तीचं ऑलरेडी मतदान कार्ड असेल तर त्याचे डिटेल्स आपल्याला यामध्ये द्यायचे आहेत. यामध्ये फादर, मदर, वाईफ, लीगल गार्डियन अथवा गुरु इन केस ऑफ थर्ड जेंडर असे पर्याय आहेत. समजा तुमच्या वडिलांचे नाव असेल तर फादर सिलेक्ट करा. खाली त्यांचे येथे पूर्ण नाव टाका आणि खाली इपिक नंबर म्हणजेच तुमच्या मतदान कार्डचा नंबर येथे टाईप करा आणि नेक्स्ट करा. यानंतर खाली आपला स्टेट महाराष्ट्र सिलेक्ट करा. तुमचा जिल्हा सिलेक्ट करा. खाली तुमच्या गावाचे नाव टाईप करा. आता खाली एक पर्याय असेल, आय एम ऑर्डिनरली अ रेसिडेंट ॲट द मेन्शन्ड ॲड्रेस सिन्स. म्हणजे तुम्ही जो यामध्ये पत्ता दिलेला आहे या पत्त्यावर तुम्ही किती दिवसापासून राहता ती तारीख आपल्याला येथे टाकायची आहे. 1 वर्ष, 2 वर्ष, 5 वर्ष असेल, जे असेल त्याप्रमाणे तारीख सिलेक्ट करा. तुम्ही जन्मापासून तिथे राहत असाल तर तुमची जन्मतारीख सिलेक्ट करा. यानंतर येथे काही टिक करण्याची गरज नाही. स्क्रोल करून थोडं खाली यायचं आहे. नेम ऑफ ॲप्लिकंटमध्ये तुमचं नाव दिसून येईल. चेक करून घ्या. काही चूक असेल तर ते बरोबर करून घ्या. तसेच प्लेसमध्ये तुमच्या शहराचं अथवा गावाचे नाव लिहा आणि डनवर क्लिक करा. क्लिक केल्यावर अशा प्रकारे तुम्ही भरलेल्या अर्जाचा प्रिव्ह्यू तुम्हाला दिसून येईल. सर्व व्यवस्थित चेक करून घ्या. काही चूक असेल तर येथे कॅन्सलचा पर्याय असेल, यावर क्लिक करून तुम्ही काही दुरुस्ती असेल तर दुरुस्ती करू शकता. आणि जर सर्व बरोबर असेल तर खाली कन्फर्मचे बटन असेल, यावर क्लिक करून अर्ज सबमिट करून घ्या. तुमचा अर्ज सबमिट होईल आणि अशा प्रकारे थँक्यूचा मेसेज दिसेल व यात तुमच्या अर्जाचा रेफरन्स ID आला असेल. याचा स्क्रीनशॉट काढून घ्या अथवा तो नंबर तुमच्याकडे नोंद करून घ्या. याचा पुढे
अर्जाचे स्टेटस चेक करण्यासाठी उपयोग होईल. आता ओके करा. आपले अर्जाचे स्टेटस चेक करण्यासाठी पुन्हा होम पेजवर यायचं आहे. यामध्ये वोटर रजिस्ट्रेशनवर क्लिक करा. क्लिक केल्यावर असे पेज ओपन होईल. यामध्ये वरती ट्रॅक स्टेटस ऑफ युअर फॉर्म ची विंडो दिसेल. यावर क्लिक करा. अशी विंडो ओपन होईल. यामध्ये आता जो रेफरन्स आयडी तुम्ही सेव्ह करून घेतला आहे तो यामध्ये टाईप करा. खाली आपला महाराष्ट्र स्टेट सिलेक्ट करा व ट्रॅक स्टेटसवर क्लिक करा. अशा प्रकारे तुमचे स्टेटस दिसून येईल. यामध्ये खाली पाहू शकता 4 बरोबरचे चिन्ह दिसून येतील. यातील अर्ज सबमिटेड हे ग्रीन दिसेल. यानंतर तुमच्या एरियाप्रमाणे BLO अपॉइंट होईल. सर्व कागदपत्रे चेक होतील व ऍप्लिकेशन ऍक्सेप्ट अथवा रिजेक्ट होईल. अर्ज मंजूर झाला असेल तर हे सर्व 4ही पर्याय ग्रीन दाखवतील. अर्ज ऍक्सेप्ट झाला असेल तर मतदान कार्ड डाउनलोड करण्यासाठी होम पेजवर 3 नंबरला डाउनलोड एपिकचा पर्याय असेल. यावर क्लिक करून यातील रेफरन्स नंबरचा पर्याय सिलेक्ट करून रेफरन्स नंबर व स्टेट टाकून तुम्ही तुमचे मतदान कार्ड डाउनलोड करून घेऊ शकता. तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही घर बसल्या मोबाईलवरून मतदान कार्ड काढू शकता. माहिती महत्त्वपूर्ण वाटली असेल तर मित्रांच्यात शेअर करायला व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद. जय महाराष्ट्र.